सासू सुनाचं ईद लईच लागलं पाहिजे बाबा भांडणास. आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. हे माझ्या मस्ती चालू राहते दुपारी बाहेर झोपू नये पुऱ्या खाल्या म्हणून. आता तुम्ही जेव्हापर्यंत गाणे म्हणत होता ना तोपर्यंत काही पुऱ्या पातळ झाल्या, लाटतच होत्या. मांडवाच्या दारी हळदीची पाटी नावाची जोडणी केली वारमाईसाठी. नटून खटून बसली वारमाईल मान, येनील गजरे मेकअप छान. लग्नाला आलं सारं गणगोतीत, बराच परिवार दिसतो ना. लग्नाला आलं सारं गणगोत, वरमाईन घातली सर्जाची नथ, सर्जाच्या नातात बारीक मणी वरमाईन घातली एकदानी. जा भाव म्हणते एकदानीची नाही चाल, काढून टाक बाई गंठण घाल, गंठणात भरली मीना. सोन्याचे भाव वाढे बेंटेचे आणा, एका दिवसाचा खेळ साजरी करू लग्नाची येळ. पण आते आली उठत बसत, कधी केले दागिने बसली पुसत. म्हणे सोनार बलीला पुण्याचा भाव वाढला सोन्याचा, तुमच्या भावाला केली बाळी, डोरल्याला बसली जाळी. भगवान पाटलाचं नाव घेते, तुमच्या सगळ्यावर आली पाळी. सासू सुनाचं ईद लईच लागलं पाहिजे बाबा भांडणास. आता निम्मा सासांच्या डोक्यावर पदरे सुनांच्या नाहीये. तुम्ही आता नका घेऊ जाऊ द्या. ऐका ना सर, भांडण जरी झालं ना तर आमच्याकडे वकील पण आहे. घरचाच वकील आहे आमचा, आहे दुबळा पण आहे आमचाच. घेऊ आपण. आणि आता सरांनी तर सांगितलंच, तर आई सुनबाईच्या हातात फोन, सासू करती घरात काम. सुनबाईच्या हातात फोन ग, सासू करते घरात काम. कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. राजाला राणी सांगती गोठीन, बलिली बाई मेकअपसाठी. बलिली बाई मेकअपसाठी, सासूबाई गॅसवर पोळ्या लाटी. कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. वरण भात केलाय शिरान, सासून आवरेलाय सरसरा. चिवडा बर्फी काढिली शेवान, सुन म्हणे आत्याच्या हाताल चव. चिवडा बर्फी काढिली शेवा ग, सुन म्हणे आत्याच्या हाताला चव. आन कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. सासूचा विचार करीना कोणी न, घाशी ती भांडे भरी नळाचं पाणी. त्या सासूचा विचार करीना कोणी ग, घाशी ती भांडे भरी नळाचं पाणी. कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. त्या सासाचं मंगलय बाई कोडन, काम केलं तवा लागत्या गोड. त्या सासाचं गलय बाई कोडन, काम केलं तवा लागत्या गोड. कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. सासूला सांगता येईना कुठे ग, धरली पंढरीची वाट. म्हणी एक इसरंतीची जागा तिथंच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. एक इसरंतीची जागा न तिथंच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. ह्या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. हातात फोन सुन पलंगावर बसती. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. हे ताईंना फोटो काढायचा आहे, 10 रुपये फोटो आहे. कोण राहिले का? कडलक परिवार खाली.